तरुण पिढीला मुंबई क्रिकेट आणि भारतीय क्रिकेटचा इतिहास समजला पाहिजे. त्याच्यासाठी हा एक आम्ही प्लॅटफॉर्म उभा केला आहे. पण बॅट असेल, टी शर्ट्स असतील, कॅप्स असतील, जुन्या काळी कशा टी शर्ट होते, कशा बॅट्स होत्या, शर्ट्स कसे होते, टी शर्ट कसे होते, रेकॉर्ड्स काय आहेत, डिजिटली आम्ही त्यांना रेकॉर्ड्स समजवले आहेत. म्युझियम जे आहे त्याच्यामध्ये आता ते सुरुवात करण्यात आलेली आहे. नेमकं या म्युझियमचं वैशिष्ट्य काय असणार आहे, कोणकोणते जे पॉईंट्स आहेत की पॉईंट्स ते हायलाईट केले काय सांगणार आहे? मुंबई क्रिकेट असोसिएशनचं शरद पवार क्रिकेट म्युझियमची आता सुरुवात झाली आहे. 96 इयर्सचा इतिहास आहे. हा कुठेतरी लोकांपुढे घेऊन जायला पाहिजे. तरुण पिढीला मुंबई क्रिकेट आणि भारतीय क्रिकेटचा इतिहास समजला पाहिजे. त्याच्यासाठी हा एक आम्ही प्लॅटफॉर्म उभा केला आहे, जेणेकरून येणाऱ्या पिढीला ह्याच्यातनं काहीतरी गेन होईल, ह्याच्यातनं काहीतरी कळेल. कारण भारतातला प्रत्येक माणूस हा क्रिकेट फॉलो करतो, पण त्या क्रिकेटचा इतिहास काय असला आहे. शेवटी टेक्नॉलॉजी मी खूपशा गोष्टी डिजिटली अवेलेबल आहेत, पण बॅट असेल, टी शर्ट्स असतील, कॅप्स असतील, जुन्या काळी कशा टी शर्ट होते, कशा बॅट्स होत्या, शर्ट्स कसे होते, टी शर्ट कसे होते, रेकॉर्ड्स काय आहेत, डिजिटली आम्ही त्यांना रेकॉर्ड्स समजवले आहेत की कोणी कधी किती सेंचुरी केल्या, कुठे रेकॉर्ड्स ब्रेक केले, कधी वर्ल्ड कप इकडे आपण जिंकलो होतो. 2011चा वर्ल्ड कप विनिंग मुवमेंट आहे. मॅक्झिमम टाइम जेव्हा आपण वर्ल्ड कप जिंकलो त्याचं फेलिसिटेशन सुद्धा वानखेडे स्टेडियममध्ये झालं. असे अनेक महत्त्वाचे कार्यक्रम हे वानखेडे स्टेडियम आणि या प्रिमाइसमध्ये झाले आहेत. आपले जे क्रिकेटर्स आहेत, आपले जे किती रणजी ट्रॉफी आपण जिंकलो, अशा अनेक गोष्टी या म्युझियमच्या माध्यमातून आम्ही लोकांपुढे घेऊन जात आहे. जे स्टॉलवर्ड्स क्रिकेटर्स ॲज वेल एज ॲडमिनिस्ट्रेटर्स कोण होते, त्याची सुद्धा एक वॉल आहे. महिला क्रिकेटर कोण होत्या, डायना ॲडलजी मुंबईसाठी काय कॉन्ट्रीब्युशन केलं, भारतासाठी काय केलं, त्यांचे अनेक रेकॉर्ड्स इकडे आहेत. असे अनेक प्लेयर्सचे रेकॉर्ड्स आम्ही घेऊन गेलो आहे. एक नंतर जे टुरिस्ट येतील त्यांना ड्रेसिंग रूम कसं आहे, प्लेयर्स कसे बसतात, कुठे बसतात, हे सगळं लुक अँड फील आम्ही लोकांपुढे घेऊन चाललो आहे. आणि हा जो उपक्रम आहे हा मुंबई शहरासाठी एक महत्त्वाचा उपक्रम आहे असं मला वाटतं. सर, हे म्युझियम बघत असताना एक गोष्ट जी आहे अतिशय रंजक ठरली ती म्हणजे मुंबईची बेस्ट बस आहे आणि मुंबईची लाईफलाईन ट्रेन आहे, ते देखील इथे हायलाईट केले गेले आहे, त्याबद्दल काय? बघ, मुंबई क्रिकेट असोसिएशनमधला प्रत्येक प्लेअर हा BST बस आणि वेस्टर्न आणि सेंट्रल रेल्वेनी प्रवास करून, हार्बर रेल्वेनी प्रवास करून आझाद ओव्हल, क्रॉस, शिवाजी पार्क, माटुंगा अशा मैदानांपर्यंत पोहोचत असतो. पालघर असेल, ठाणे जिल्ह्यातनं लोक येणारी, आजकाल मुंबईतनं तिकडे मुलं खेळायला जाणारी, हे सगळे हेच माध्यम आहे कम्युनिकेट करायचं. आणि त्याचं महत्त्व आम्हाला सगळ्यांना वाटलं की असलं पाहिजे, कारण आमचे प्लेयर्स एकदम पंक्च्युअल असतात, ते वेळेवर पोचतात, पण वेळेवर पोचण्यासाठी ते कुठलं ट्रान्सपोर्ट यूज करतात, काय यूज करतात, हे लोकांना माहिती असलं पाहिजे. सर, आणखी आपण पाहिलं तर इथे टुरिस्ट सेक्शन पण देण्यात आलेलं आहे, अगदी संग्रहित वस्तू ते डिजिटल जे आहे AI चा वापर देखील यामध्ये केलेला दिसते, तर ते मुद्दे कसे नाही? बघा, आजचा जो जमाना आहे AI, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, या सगळ्या गोष्टींचा आहे. आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन आजपर्यंत अग्रेसर राहिलं आहे. जी कुठली गोष्ट जगभरात तुम्हाला दिसून येते, ती मुंबई क्रिकेट असोसिएशन असून द्या, किंवा मुंबई ॲज अ फायनान्शियल हब असून द्या, किंवा मुंबई ॲज ऑल म्हणजे डेव्हलपमेंटमध्ये असून द्या, हे अग्रेसरच राहिलं आहे. तर त्याचाच एक भाग आहे. सध्याची परिस्थिती बघता, सध्याचं ट्रेंड बघता, टेक्नॉलॉजीला खूप महत्त्व दिलं जातं. आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनने सुद्धा फिजिकल गोष्टी पण आहेत आणि टेक्नॉलॉजी पण, आम्ही दोघांचं एक मिक्सचर आहे इकडे. हे कधीपासून क्रिकेट प्रेमींसाठी जे आहे चाहते आहे त्यांना पाहायचं आहे, कधीपासून खुलं होणार आहे, त्याबद्दल काय? रविवारपासून पब्लिकसाठी ओपन होणार आहे. जो झोमॅटोचा डिस्ट्रिक्ट ॲप आहे त्याच्यावर याचे तिकीट तुम्हाला बाय करता येतील. स्लॉट्स त्याच्यावर एक्सप्लेन केले आहे. हे म्युझियम टूर आणि मैदान टूर, असं जे वानखेडे स्टेडियमची टूर हे त्याच्यात इन्क्लूड असणार आहे.